सर्वांना नमस्कार. माझे नाव वरद आहे. आज मी आपणासमोर थोर स्वातंत्र्य सैनिक लोकमान्य टिळक यांच्याविषयी माहिती सांगणार आहे. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखल गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई असे होते. त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी जबरदस्त घोषणा दिली. लोकमान्य टिळक हे जहालमतवादी होते आणि त्यांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले. त्यांनी मंडालेच्या तुरुंगात कारावास भोगत असताना गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. समाजातील लोकांनी एकत्र यावे म्हणून त्यांनी शिवजयंती, गणेशोत्सव हे सण सुरू केले. दुर्दैवाने 1 ऑगस्ट 1920 रोजी या थोर नेत्याने अखेरचा श्वास घेतला. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.